श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचे श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत घरातील वाद मिटवण्यासाठी आणि शांततेसाठी उपाय। सोपे उपाय आहेत, नक्कीच करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्कीच करा। तर व्हिडिओला नक्कीच सुरुवात करूया। घरातील वाद मिटवण्यासाठी आणि शांततेसाठी करा हे सोपे वास्तू उपाय। आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्वक जीवनात अनेक कुटुंबांमध्ये विनाकारण वादविवाद होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे। अनेकदा सर्व काही सुरळीत असूनही मनात एक प्रकारची अस्वस्थता जाणवते आणि घरातील वातावरण कायम तणावपूर्ण राहते। वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये साचलेली नकारात्मक ऊर्जा अशा कौटुंबिक कलहाचे मुख्य कारण असू शकते। जर तुमच्याही घरात सतत कटकटी होत असतील आणि सदस्यांना मन शांती मिळत नसेल तर काही सध्या पण प्रभावी वास्तू उपायांचा अवलंब करून तुम्ही घरातील वातावरण आनंदी करू शकता। घरातील नकारात्मकता मुळापासून उपटून टाकण्यासाठी कापूर हा अत्यंत गुणकारी मानला जातो। दररोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर जाळल्याने वातावरणातील अशुद्धता आणि नकारात्मकता लहरी नष्ट होतात। कापूरच्या पवित्र सुगंधामुळे मनाला प्रसन्नता मिळते, ज्यामुळे घरातील व्यक्तीमधील चिडचिड कमी होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। वास्तुशास्त्रामध्ये मीठाला विशेष महत्त्व दिले गेले आहे। मीठ हे घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे काम करते आणि मानले जाते। त्यामुळे घरात फरशी पुसताना त्या पाण्यात थोडे समुद्री मीठ किंवा खडे मीठ टाकल्याने अत्यंत फायदेशीर ठरते। आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा हा प्रयोग केल्यास घरातील जडपणा कमी होतो आणि कुटुंबात सुख शांती नांदू लागते। धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हटले जाते। घरातील अडथळे आणि वारंवार होणारे वाद दूर करण्यासाठी गणपतीची उपासना करणे महत्त्वाचे आहे। नियमितपणे गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्याने घरातील संकटे निवारण्यास मदत होते। यासोबतच घरामध्ये तुळशीचे रोप असणे अत्यंत शुभ मानले जाते। दररोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर पळते आणि घरातील लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो। या सर्व उपायांसोबतच घराची स्वच्छता राखणे देखील तितकेच अनिवार्य आहे। घराच्या ईशान्य कोपरा हा देवस्थान मानला जातो, त्यामुळे या भागात काहीही कचरा, घाण किंवा जड वस्तू ठेवू नये। हा कोपरा नेहमी स्वच्छ आणि मोकळा ठेवल्याने घरात सकारात्मकता, विचाराचे आदानप्रदान होते। या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिल्यास घरातील कलह कायमचे मिटून कुटुंबात पुन्हा एकदा प्रेमाने आणि शांततेचे वातावरण निर्माण होऊ शकते। ही होती घरातील वाद मिटवण्याची आणि शांतीची माहिती। कशी वाटली नक्कीच सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्कीच करा। श्री स्वामी समर्थ।